2 नंबरची व्यक्ती म्हणजे जिचा भाग्यांक 2 आणि मूलांक 2 येतो, खास करून अशा व्यक्तींसाठी हा व्हिडिओ आहे. तर 2 नंबरची जी व्यक्ती आहे ना, जी 20 तारीख 11 तारीख अशा वेळेस झालेला आहे किंवा पूर्ण आपल्या बर्थडेची टोटल 2 नंबर येत असेल, तर अशा व्यक्ती ना मनाने फार हळवे असतात, छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होणाऱ्या असतात. त्यांना इगोचा खूप प्रॉब्लेम असतो. म्हणजे थोडंसं काही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की हे आपलं असं मनात ते सांभाळून ठेवतात, पण विसरत नाहीत. पटकन बोलायला लागतील भांडून, पण मनामध्ये जे साचलेलं असतं ना, ही लोक कधीच विसरत नाहीत. बरं, ज्यांना 2 नंबर ज्या व्यक्तीचा आहे, अशी व्यक्ती कायम बोलकी असते. तिला ना चर्चा करायला फार आवडते. तिला प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहल असतं. म्हणजे थोडंसं चिकित्सक पण ही लोकं फार असतात. आणि जसं चंद्र 2 नंबरवर चंद्र रूल करतो, म्हणजे चंद्र जसा कलाने बदलतो ना, तसं ह्या लोकांचं व्यक्तिमत्व, ह्यांचा स्वभाव बदलत राहतो. या व्यक्तींना कायम म्हणजे कुठलीही गोष्ट मनाला लागते. स्वभाव हळवा असल्यामुळे साधं कोणी त्यांना मनाविरुद्ध वागलेलंही खपत नसतं. छोट्या छोट्या कामामध्ये यांना रस घ्यायला आवडतो. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की 2 नंबर असल्यामुळे ना ही लोकं ना शॉर्टकट फार शोधतात. कायम ह्यांना शॉर्टकट कुठल्याही कामामध्ये, लिखाणामध्ये, चर्चेमध्ये हे कायम तुम्हाला छान शॉर्टकट देतील. जर तुम्हाला सल्ला हवे असेल ना, एखादं काम लवकर व्हावं म्हणून, तर 2 नंबर व्यक्तीचा सल्ला घ्यावा. ती तुम्हाला छान शॉर्टकट सांगते की हे काम असं कर, ते काम तसं कर म्हणून. तर 2 नंबर व्यक्तीला आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांभाळलं पाहिजे त्यांच्या मनाला. कारण जेव्हा ते अति इमोशनल होतात, अति हळवे होतात ना, तेव्हा त्या व्यक्ती मनामध्येही काही व्यक्ती ठेवतात, मला ह्याचा त्रास होतो, त्याचा त्रास होतो, ह्या पटकन बोलतही नाहीत. त्यामुळे त्यांना शारीरिक व्याधी पटकन उद्भवतात. त्यांना बीपीचा त्रास पटकन होऊ शकतो, थायरॉईडचा त्रास पटकन होऊ शकतो. तर ह्या लोकांनी थोडंसं सांभाळावं. आणि 2 नंबरच्या व्यक्तीला जर चंद्रदोष आला असेल ना, तर या व्यक्तीने चंद्राची सेवा करावी. म्हणजे काय करावं, तो पौर्णिमेला चंद्राला दूध अर्पण करावं, दुधामध्ये थोडंसं केसर टाकावं. या व्यक्तीला जे काही चंद्राचे भोगणं सुसह्य होईल.